आज 7 मे 2025 रोजी भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत लष्करी कारवाई केली आहे। ही कारवाई 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आली, ज्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता। भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील 9 ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले केले। या ठिकाणांमध्ये मुरिदके आणि बहावलपूर यांचा समावेश होता, जेथे लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे तळ असल्याचे भारताने म्हटले आहे। पाकिस्तानने या हल्ल्यांना युद्धाची उघड घोषणा असे संबोधले असून किमान 8 नागरिकांचा मृत्यू आणि 35 जण जखमी झाल्याचे सांगितले आहे। त्यांनी 2 भारतीय लढाऊ विमानं पाडल्याचा दावा केला आहे। संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस आणि अमेरिका यासारख्या आंतरराष्ट्रीय नेत्यांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे, कारण ही कारवाई दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमधील तणाव वाढवू शकते। 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 25 भारतीय आणि 1 नेपाळी नागरिक ठार झाले होते। या हल्ल्याची जबाबदारी द रेसिस्टन्स फ्रंट या संघटनेने स्वीकारली होती, ज्याला भारताने पाकिस्तान आधारित दहशतवादी गटांचे समर्थन असल्याचा आरोप केला आहे। या घटनेनंतर भारताने पाकिस्तानशी असलेले अनेक करार रद्द केले, सीमारेषा बंद केल्या आणि व्हिसा सेवा बंद केल्या। पाकिस्तानने देखील प्रत्युत्तरादाखल भारताशी व्यापार आणि कूटनीतिक संबंधांवर निर्बंध लादले। भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अत्यंत वाढलेला आहे। दोन्ही देशांच्या लष्करी हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे। ये जी भावलपुर के अंदर ये लोग सड़कों पे निकल चुके हैं इस टाइम, और सारे मदरसे खाली करवा लिए हैं लोगों ने। मदरसों के सारी शाखें खाली हो गई हैं। ये पूरा रेवड़ मदरसे खाली करा लिए होंगे लोग सारे भाई।